प्रवास संधी द्या. आपली निशाणी घड्याळ आहे. हातात हात द्या, घड्याळाला साथ द्या. मसाला टाकायचा ना. नगर परिषदेवर न जाता इथं पहिले आले काय सांगणार इथं बघा. आपला उदरनिर्वाह आपल्या व्यवसायावर आहे. नगरसेवक नंतर आहे, पण माझ्या जेवढ्या ज्या माता भगिनींनी माझ्यावर विश्वास ठेवून मला एवढं भरघोस मताने निवडून दिले, त्यांचे मला पहिले आभार मानायचे. कारण की मला माझ्यावर एवढा विश्वास दाखवला. मेन तर सुनील अण्णा शेळकेंनी एवढ्या गरीब व्यक्तीवर लक्ष ठेवून उमेदवारी दिली, हेच माझे त्यांचा आभार मानायचे आहे. पण एवढं गरीब लोकांवर त्यांचं लक्ष आहे हे त्यांना म्हणजे नाही का सगळ्या मतदारसंघांना दाखवून दिलं की गरीब व्यक्तीवर पण आमचं लक्ष आहे. तो उमेदवार त्यांनी उमेदवारी दिली मला त्यांच्या पक्षातून, हे मला अभिमान आहे. काय सांगणार आता मग मतदारांचं काम कसं करणार, व्यवसाय कसा करणार आणि तिकडं कशी गडी बसवणार. व्यवसाय सांभाळून मी जे माझे मतदारसंघाचे जे समस्या आहेत ती मी सोडवण्याचा प्रयत्न करणार. जे त्यांच्या एरियामध्ये जाऊन काय समस्या आहे काय नाही सगळं विचारणार. कारण की तिकडे जेवढा वेळ देणार आहे तेवढाच माझ्या व्यवसायावर पण वेळ देणार आहे. जर पाहायला गेलं तर नगरसेवकपदी तुम्ही रुजू झाला, मात्र ही सत्काराची वेळ, सत्कार स्वीकारण्याचं सोडून तुम्ही इथं आले. पहिला आपला व्यवसाय आहे, नंतर आपला सत्कार आहे. कारण की आपल्या व्यवसायामुळंच मी आज सत्कारापर्यंत पोहोचले आहे. माझे जेवढे नागरिक मला भेटायला यायचे की मला बोलायचे की तुम्ही उमेदवारीवर तुम्ही उभा आहेत, पण आज तुम्ही उमेदवारीवर उभा आहे, तो आम्हाला तुम्ही बाहेर एवढ्या ह्या व्यवसायामध्ये दिसलात म्हणून आज आम्ही तुम्हाला ओळखतोय आणि त्या ओळखण्याच्या ह्याच्यावरनं तुम्हाला आम्ही उमेदवार निवडून देणार भरघोस मताने. पहिले पाहायला गेलं तर पत्नी सरपंच असेल नगरसेविका असेल तर मात्र पतिदेव त्यांच्या जागेवर जाऊन बसतात. काय सांगणार. असं इथं होणार नाही. इथं जो माझा रोजीरोटीचा व्यवसाय आहे त्याच्यावर मी थांबणार आहे आणि माझी वाईफ मला मदत करून ती नगरपालिकेतल्या म्हणजे माझ्या नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण हा माझी रोजीरोटी आहे त्यामुळं मला इकडे थांबणंच आहे. इथे आपलं असं काहीच नाही. आम्ही एकदम साधारण घरातले लोक आहोत. जर आज आमचा हा व्यवसाय चालला तरच उद्या आमचं जेवणाची किंवा ह्याचे बंदोबस्त होणार आहे. त्यामुळं मी पहिलं इकडेच थांबणार आहे. ती मला इथे मदत करणार आहे आणि त्यानंतर नगरपालिकेत जाणार आहे. ती इथं दुकान लावून मला देईन. आम्ही दोघंजण दुकान लावू, त्यानंतर ती 10च्या नंतरून नगरपालिकेत जाणार आहे. आपलं नाव. माझं नाव महादेव जगताप आणि मी परत एकदा माझ्या माता बहिणींना आणि भावांना हे करतो की त्यांनी आज आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवून आमच्यावर हे केलं आहे, आम्हाला संधी दिली आहे, त्याचा मी आभार मानतो.